विक्या फाईल घेतली का? हा चल. ए तुम्ही कुठे येत आहे? अरे तू सामान घेऊन येतो ना माग माग, म्हणजे आम्हाला बघायला मिळेल. हा चल की चला. स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 संचारते अशी जय जय नसात नसात प्रेरणा. विक्या आपला देव बी आपली वाट बघतोय असं वाटतं महाराजांकडे बघून. आठवतोय फौजी काय म्हणलं होतं? आर्मीची वर्दी घातल्यावर महाराजांचा हात पाठीवर असल्यासारखं वाटतं. इथं महाराजांच्या आशीर्वादानं तू बी त्यांचा मावळा होतो असतं का नाही बघ. रावल्या, आजा इथे आल्यानंतर एकदम वेगळाच वागतोय ना. एखादं लहान पोर जादूच्या दुनियेत आल्यासारखा वागतोय. अगं ही दुनियाच अशी आहे. नजीब, बाबांनी गौरीसाठी गिफ्ट आणलंय. पाणी आणते. नाना, विक्रमची आई बरी आहे का? अजून काय कळलं नाही. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत. आणि विक्रम ट्रेनिंगला जाणार होता तो गेला? गेला की सुनेची गाडी पाठवली. बरं केलं. अहो तुम्ही बोलल्यापासून मला लई काळजी लागली होती. आता हे पोरगी वेळेत पोहोचतंय का नाही म्हणून. शितली कुठे आहे? ती बी गेली कुठं? बेळगावला विक्रमला सोडायला. काय? अहो ती कशाला गेली? अगं पोरं चालली होती, तिला पण जायचं होतं. ती म्हणली जाऊ का. अहो तिला काय कळतंय? आणि ती जाऊ का म्हणल्यावर तुम्ही बी जा म्हणला असाल. अगं मला काय कळत नाही का. ह्या अशा वेळेला पोराला सांभाळून घेण्यासाठी जाऊ दे म्हणले. विक्रमची परिस्थिती माहिती आहे ना काय. अगं आता या घडीला त्याचे दोस्त त्याच्या बरोबर असणे गरजेचं आहे. अहो पण ते आजी आणि रावल्या नाहीत वय? अगं ते आहेतच की, पण शितल्या अचानक बोलली मी जाऊ का. मला बी काय सुचलं नाही काय बोलावं. अहो पण पोरांसोबत कशाला? अगं आपलीच पोरं आहेत आणि ती सोबत आहे म्हणल्यावर बरं वाटेल जरा विक्रमला. अगं किमान हिच्या बडबडीमुळे त्याच्या डोक्यात नाही नाही ते विचार तरी यायचे नाही. तुमचं सगळं खरं आहे, पण असं पोरीला पाठवत्यात वय? ती काय फिरायला गेली वय. सुने आहे सोबत, तू काय काळजी करू नकोस. रामकृष्ण हरी. काय बोलावं बाई, यांना काय कळणाच झाले. अगं आता ते बेळगाव का काय जवळ आहे वय? अक्का, आता गेल्यावर कशाला त्रास करून घेताय? अगं तसं नाही, पण जोडीला यास्मिन नाही तर कोण असतं तर काय वाटलं नसतं. पण ही एकटीच पोरगी त्या पोरांसोबत गेली म्हणून. रिक्रूट अटेंशन. यहाँ पे भर्ती होने आए सभी रिक्रूट्स और उनके साथ आए सभी लोग अलग अलग खड़े रहेंगे. अभी मेजर रंजीत कदम आपको इंस्ट्रक्शन देने के लिए यहाँ पे आएंगे. कोई बात नहीं करेगा. Hello recruits. Welcome to Army Training Center, Belgaum. I am your company commander.
मेजर रणजीत कदम. इथे येण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले असतील, पण इथून जवान म्हणून बाहेर पडण्यासाठी नुसते कष्ट घेऊन चालणार नाही, तर जीवाचे रान करावे लागेल. इनफॅक्ट वेळ प्रसंगी तुम्हाला जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल. Are you ready? Yes, sir. I like your confidence. पण तुम्ही आता जितक्या सहज बोलता तितकं आर्मी ट्रेनिंग सोपं नाहीये. इंडियन आर्मीचे जवान आगीतून तावून सुलाखून निघालेल्या समशेरीसारखे असतात. एक ही वार सबसे बेकार. सो लेट्स स्टार्ट. आजपासून पुढचे 4 महिने या आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये फक्त तुम्ही आणि मी. You and me. Understood? Yes, sir. Good. See you tomorrow morning. एनरोल करने के लिए सभी लाइन एक एक करके अंदर आएंगी. भाऊजी कशी मावशींची तब्येत आता? अजून काय कळायला मार्ग नाही. औषधं वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हा चालू आहे. ते आजन रावल्या कुठं दिसत नाहीत. ते विकायला सोडायला गेले. अच्छा, गावात अजून कोण आलं नाही का? गावात कोण ना कोण तरी येतं की सारखं. ते नव शीतल पण आली होती ना नानांबरोबर? हा आली होती, ती पण गेली विकायला सोडायला. ती पण गेली? म्हणजे आम्हाला बोलवायचं ना, असं म्हणायचंय त्यांना. आम्हाला सांगायचं नाही का? आम्ही गेलो असतो. हा तसं बी चाललं असतं, पण नानांनी सुन्याची गाडी ठरवली होती. आपली गाडी नव्हती का? राऊत पेशंटचं कोण आहे का? हा आलो आलो या. आलो. भाऊजी काय अडचण असली तर बोलवा. नाही काय अडचण येत. आलो जाऊ.